मित्रांनो, आपण जे आपल्या शेतीसाठी शेणखताचा वापर करत असतो, साधारणतः शेणखत आणि त्याच्या बरोबर जो पालापाचोळा असतो तो कुजण्यासाठी साधारणतः 500 दिवसाचा कालावधी लागतो. मित्रांनो, आपण एवढे दिवस वाट न बघता साधारणतः 5 ते 6 महिन्यातच काही शेतकरी तो शेणखत आणि जो काय पालापाचोळा त्यासोबत आहे तो आपल्या शेतामध्ये नेऊन फेकत असतात. मित्रांनो, त्याच्यापासून फायदा किती होतो? तर फायदा कमी आणि तोटा जास्त होतो. त्या अर्ध कुजल्या शेणखतामुळे आणि पालापाचोळ्यामुळे मित्रांनो हुमणी आणि वाळवीचं प्रमाण वाढते सध्या. तर मित्रांनो, तो पालापाचोळा कुजल्याशिवाय आपल्या शेतात टाकायचा नाही. पण आता एवढे दिवस वाट बघायची आहे का? तर एवढे दिवस वाट बघायची नाही. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर कृषी केंद्रामध्ये काही डिकम्पोजर जीवाणू उपलब्ध आहेत. तर ते डिकम्पोजर जीवाणू आपल्या जो काय खड्डा आहे शेणखताचा, त्या शेणखताच्या खड्ड्यावर आपल्याला पाणी त्याचं बनवून, तर ते पाणी बनवून आपल्याला त्या खड्ड्यावरती शिपडायचं आहे. त्यामुळे काय होतं मित्रांनो, 60 दिवसामध्ये तुमचा जो शेणखताचा जो आतमध्ये शेणखत किंवा जो पालापाचोळा आहे तो साधारणतः 60 ते 70 दिवसामध्ये संपूर्णपणे कुजणार आहे. आणि तो कुजलेला शेणखत आपल्या जमिनीसाठी खूप फायदेशीर आहे. त्यामुळे मित्रांनो, आहे असे शेणखत न टाकता त्याला कुजवून आपण आपल्या शेतामध्ये वापर केल्यास त्याचा कितीतरी पटीने जास्त फायदा होतो आपल्याला. धन्यवाद.